नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती. तर आजचा पहिला प्रश्न दिलेला आहे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे? तर डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे आणि या पुरस्काराची जी रक्कम आहे ती आहे 1,00,000 रुपये. मित्रांनो, आपल्या राज्यातील सर्वोच्च जो अवॉर्ड आहे तो आहे महाराष्ट्र भूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम जी आहे ती आहे 25,00,000 रुपये इतकी. हा एक पॉईंट लक्षात ठेवा सर्वांनी. त्यानंतर आसाम रायफलचे नवीन महासंचालक कोण झालेले आहे? तर ते झालेले आहे विकास लखेडा. 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945मध्ये अमेरिकेने जपानमधील 2 ठिकाणी बॉम्ब टाकलेला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान. दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 दरम्यान झालेलं होतं. तर पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 दरम्यान झालेलं होतं. तर हिरोशिमा दिवस जो असतो तो 6 ऑगस्ट हिरोशिमावर बॉम्ब टाकण्यात आला. तर नागासाकीवर 9 ऑगस्टला बॉम्ब टाकण्यात आला होता आणि जो अणुबॉम्ब होता 6 ऑगस्टला जो हिरोशिमावर टाकलेला होता त्याचं नाव लिटिल बॉय आणि नागासाकीवर जो 9 ऑगस्टला बॉम्ब टाकलेला होता अणुबॉम्ब त्याचं नाव होतं फॅट बॉय. आणि लक्षात असू द्या मित्रांनो, 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवससुद्धा असतो. त्यानंतर अन्नू राणी कोणत्या खेळासंबंधित आहे? तर अन्नू राणी आहे भालाफेकपटू. विनेश फोगट आहे कुस्तीपटू, ज्या की 50 kgमध्ये होत्या. तुम्हा सर्वांना माहीत आहे त्यांचं 100 ग्रॅम वजन जास्त असल्यामुळं त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांचा कुस्ती गट कोणता आहे हा आपल्याला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. नीरज चोपडा हे आहे आपल्या भारताचे प्रसिद्ध भालाफेकपटू. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की नीरज चोपडा यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावलेलं आहे. तर सुवर्ण पदक कोणी पटकावलं आणि ते कोणत्या देशाचे आणि भाला किती फेकला त्यांनी हे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. GST संकलनात प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे आपलं महाराष्ट्र. GST म्हणजे होते गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर. मग भारतात कधी लागू झाला हा टॅक्स? 1 जुलै 2017 पासून. GST संबंधित एक घटना दुरुस्ती आहे. हा एक प्रश्न पाठ ठेवा. 101वी घटना दुरुस्ती संबंधित जे विधेयक आहे ते आहे 122. विधेयक म्हटलं तर 122 आणि घटना दुरुस्ती म्हटलं तर 101वी. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे? तर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. भारतातील पहिले AI शिक्षिका म्हणजे भारतातील पहिली जी AI शिक्षिका आहे ते कोण झालेली आहे? तर तिचं नाव आहे इरिस. ठीक आहे. एक शाळा आहे तिरुअनंतपुरममध्ये, त्या ठिकाणी ती शिक्षिका आहे आणि राज्य आहे केरळ. ओके, सो नाव पाठ ठेवा, इम्पॉर्टंट आहे. मग आता AI म्हणजे काय? तर AI म्हणजे होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि हे संगणकाची 5th जनरेशनची टेक्नॉलॉजी आहे. COP28 म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टी दुबई UAE 2023मध्ये पार पडली आणि COP29 2024ची बाकू अझरबैजान. तर COP27वर MPCने पण प्रश्न विचारलेला होता. शर्म अल शेख इजिप्त या ठिकाणी ही पार पडलेली होती. जोडाहमीसुद्धा येऊ शकतो. आणि जे 1 होती ते जर्मनीमध्ये 1995ला पार पडलेली होती. सर्वात स्वच्छ राज्य कोणाला म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? तर ते म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याला. आणि सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कारसुद्धा हा अवॉर्ड आपल्या महाराष्ट्र राज्यालाच मिळालेला आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्राची स्थापना ही 1 मे 1960मध्ये करण्यात आलेली होती. महाराष्ट्र जेव्हा स्थापन झाला होता तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. ते आज 36 जिल्हे इतके झालेले आहे, लक्षात असू द्या. रेमल चक्रीवादळ जे आहे ते बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले आहे. तर रेमल हे नाव कोणी दिलेलं आहे? ओमान या देशाने. मग रेमल या शब्दाचा अर्थ काय होतो? तो होतो वाळू. तर लक्षात असू द्या, वाळू हा त्याचा अर्थ होतो आणि बंगालचा उपसागर आणि ओमान या देशाने नाव दिलेले आहे. 4 वेळा युरो कप जिंकणारा देश कोणता ठरलेला आहे? तर तो आहे स्पेन. आणि विजेता आहे स्पेन आणि उपविजेता आहे इंग्लंड. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड अवॉर्ड 2024 कोणाला देण्यात आलेला आहे? तर भारती एंटरप्राइजेसचे जे अध्यक्ष आहे, संस्थापक आहे सुनील मित्तल यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आणि हा प्रश्न मोस्ट MP करा, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती आपल्याला नक्कीच प्रश्न विचारले जाणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 यासंबंधित लक्षात घ्या, अर्थसहाय्य किती देण्यात येणार आहे? तर 1,00,000 ते 25,00,000 रुपयापर्यंत. एक लक्षात असू द्या, एक स्टार्टअप योजना आहे जे केंद्र स्तरावर 16 जानेवारी 2016ला सुरू करण्यात आली होती. म्हणून स्टार्टअप दिवस हा 16 जानेवारीला असतो. स्टार्टअप दिवस 16 जानेवारी. आणि एक उडान योजना होती, उडे देश का आम नागरिक. तर 2016मध्ये उडान योजना सुरू करण्यात आली होती. तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, उडान दिवस कधी साजरा केला जातो?
आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतरण काय करण्यात आलेले आहे? तर सी डी देशमुख असे करण्यात आलेले आहे. मग सी डी देशमुख कोण होते? तर RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 करण्यात आलेली होती. RBIचं जे मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. RBIचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 करण्यात आलं होतं. तेव्हा RBIचे जे गव्हर्नर होते ते सी डी देशमुख हेच होते. आणि सध्याचे जे गव्हर्नर आहे 25वे ते आहे शक्तिकांत दास. तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच.